प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवले शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये नगरसेवक महेश रामनारायण काबरा आणि नगरसेविका पारुल गुजराती यांच्या कार्यतत्परतेमुळे सफाई काम जोरात सुरू असून याबाबत येथील नागरिकांनी नगरसेवकांबद्दल समाधानाची पावती दिली. पहाड गल्ली व लक्ष्मीनारायण रोडवर असलेले बोळ रस्ते आणि गटार सफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाजरगवत वाढल्याने घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली होती. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. स्थानिक नागरिकांनी ही बाब लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून देताच तक्रारींची दखल घेत पालिकेमार्फत गटार आणि बोळ रस्त्यांची सफाई केल्याने परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला. मैं रेनू अरोरा, पहाड़ गली की निवासी. यहाँ हमारे सामने बोर्ड में बहुत ही गंदगी रहती थी. हमने बहुत बार कंप्लेन की पर कोई ध्यान नहीं देता था. अभी ये काबरा भाई और पारुल मैडम ये जीत के आए हैं तो इन्होंने तुरंत आके हमारी बोर्ड साफ़ कराई. हमें बहुत अच्छा लगा. ऐसे नगर सेवक हमेशा आने चाहिए, ये है हमारी विनंती. वॉर्डामध्ये अनेक ठिकाणी अशा बोळी आहेत की ज्या खूप घाण झालेल्या आहेत आणि खूप वर्षांपासून पडित आहेत. तर त्यामुळे आम्हाला उंदीर, कुत्रे वगैरे यांचा खूप त्रास होत असतो. तर आत्ताचे जे नगरसेवक आहेत पारुल भाभी आणि काबरा काका यांनी अशा भरपूर बोळी स्वच्छ केल्या आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की ही पण ते स्वच्छ करतील. यावेळेस असे पहिलेच नगरसेवक आहेत आमच्या वॉर्डात की जे स्वतः दखल घेत आहेत अशा जागांची की जिथे ते स्वच्छ करतायत, येत आहेत, बघतायत आणि अशा जागा स्वच्छ करून देत आहेत. रोशनलाल अरोरा, पहाड गल्ली. आमच्या घरासमोरील बोळ अतिशय घाण अवस्थेत राहत होते. आता नवीन जे नगरसेवक आलेले महेश भाऊ काबरा, पारुलताई गुजराती यांच्यापासून हीच अपेक्षा आहे की आमची हे सर्व साफसफाई व्यवस्थित झालेली पाहिजे. तोच अपेक्षा आहे. आज जी पहिल्याच वेळेस एवढी साफसफाई होत आहे, पुढेच अशी अपेक्षा आहे त्यांच्यापासून आहे आम्हाला. आम्ही पहाड गल्लीत राहणारे सतीश लक्ष्मण काय असतं. आम्ही आमच्या पहाड गल्लीतली बोळ आणि इतर परिसर हा स्वच्छ होत नव्हता. आता नवीन नगरसेवक महेशजी काबरा आणि पारुलताई या निवडून आल्यामुळे स्वच्छता मोहीम स्वच्छ चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिक आम्ही समाधानी आहे. पटेल पियुष नटवरला राहणार येवला. आम्ही पहिले काही वर्षापासून इथे राहतो, पण पहिल्यांदाच आम्ही नगरसेवक आमच्या बोळीत आलेले पाहायला गटरीचं काम. काही वर्षापासून तिसरी पिढी आम्ही इथे राहत होतो. पहिल्यांदा ह्या गटरीचं काम कॉन्क्रिटीकरण करायचं आमचं काही जणांना सांगितलं आम्ही आत्तापर्यंत, पण आजपर्यंत कोणीच ध्यान दिली नाही. तिचं काम अंडरग्राऊंड व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आम्ही काहीच नगरसेवकला बोललो आत्तापर्यंत, पण ते काही झालं नाही. सगळेजण पाहून गेले, लोखंडे साहेबही पाहून गेले होते इथून. आणि आता आशा आहे आम्हाला महेश काबरा आणि पारुल गुजराती हे काम करतील अशी आशा आहे. आम्ही योग्य निवड केली असं आम्हाला वाटतं. वास्तव्यास आहे. आमच्या बोळीमध्ये बरेच वर्षापासून घाणीचं साम्राज्य होतं आणि दुर्गंधी खूप सुटायची. कुत्र्यांचा पण खूप सुळसुळाट आहे. काय करावं हे म्हणजे प्रत्येक वेळेस कंप्लेंट करूनही कोणी लक्ष देत नव्हतं. पण आता हे नवीन निवडून आलेले जे जे आहे नगरसेवक त्यांनी त्वरित निर्णय घेऊन आणि बोळीची साफसफाई केली. त्यामुळे आम्हाला आनंद तर वाटतोच आहे आणि समाधान बी खूप वाटतं. 5 वर्ष त्यांनी असंच ह्या पहाड गल्लीत लक्ष देऊन सगळ्यांची मनोकामना पूर्ण करावी ही सदिच्छा.